गलत तर मी होतो. वाहेगुरुची कसम आहे, आजपासून ही वाहेगुरुची फौज हमेशा तुझ्या अंगसंग राहील, तुझ्या साथीने. तुम्ही आम्हाला आमचा हक्क सोडायला सांगत आहात, पण मी आपल्या बेट्यावर अन्याय नाही होऊ देणार. तू काय समजतेस? गुरदीपची चिंता फक्त तुला आहे. रणजीत त्याची पूर्ण जिम्मेदारी उचलायला तयार आहे आणि म्हणूनच मी तुझ्याकडे आलो आहे. तो तर आम्ही गमावलेले इलाके पण परत करण्यास राजी आहे. मी जे पाहिलं ऐकलं ते तुम्हाला सांगितलं. तुम्हा दोघींच्या भलाई करता खा पी कर. काय झालं जर ते मुराला ऐकायला जातात तर? गजब काय आहे त्यात? अख्तर खान सारखे फनकारही आहेत, त्यांनाही ऐकायला जातात ते. एवढासा होतो, शायद डोळेही नव्हते उघडले माझे. मातेचा चेहरा पण नव्हता पाहिला. जन्म देताच माई निघून गेली. मातेची कूस कशी असते हे मला माहित नाही. मला आपलं म्हणा. तुम्हाला बेटा मिळेल आणि मला माझी माँ. तुम्ही रणजीतला जाऊन समजवा मोठेपणाने की का दुसऱ्यांच्या मामल्यात टांग अडवून पंजाबला तबाहीचे मैदान बनवू इच्छित आहे. काय रे, काय खबर आणली आहेस? जी महाराजा रणजीत सिंग या वक्ताला लाहोरमध्ये नाहीयेत. तमाम लाव लष्कर घेऊन ते मुलतानच्या मोहिमेवर गेले आहेत. वापसीची काही खबर? जी नाही, मोहीम लांबण्याचे आसार आहे. खबर चांगली नाहीये. तिकडे इंग्रजी फौजा जवळ येऊन ठेपल्यात. इंग्रजी फौजा आमचा पिच्छा करत आहेत हे आम्ही जाणत आहोत. सर्व ठाऊक आहे. जी माझ्याकरता काही हुकूम?
तू जाऊन आमचा पैगाम दे की आम्हाला खालसा सरकारच्या मदतीची दरकार आहे. आम्ही याच उमेदीने इथे आलो आहोत. जो हुकुम सरकार. आम्ही याच वेळी दर्याए व्यास पार करू आणि अमृतसरकडे कूच करू. संभव असेल तर तिथेच शेरे पंजाबशी मुलाकात होऊन जाईल. हे तर आम्ही खूप मोठ्या धर्मसंकटात फसलोय भाई फतेसिंगजी. एकीकडे तो मुलतानचा पाजी नवाब मुझफ्फर खान आहे आणि दुसरीकडे आमच्या मराठा सरदार भाईंची मदतीची गुहार. मला तर वाटतं की पहिले आम्हाला हा मुलतान वाला प्रश्न निकाली लावायला हवा. तशी फतेह आमच्या बाजूने जास्त दूर नाहीये, पण ते अमृतसर मध्ये आमचा इंतजार करतायत. जर आम्ही मोहिमेला असंच मध्ये सोडून जाणार असू तर त्या नवाबाचे हौसले 7व्या आसमानावर जाऊन बसतील. विसरून जा त्या होलकरांना. होलकर अकेला नाहीये, त्याच्या बरोबर जंग पण आमच्या दरवाजापर्यंत ओढत आलीये. इंग्रजी फौजा त्याच्यासह मागे मागे जरूर येत असतील. खबर तर ही पण आहे सिंग साहेब की जनरल लेक आणि त्यांच्या फौजा दर्या व्यासपर्यंत येऊन धडकले आहेत. एकदा ज्या जमिनीवर यांचे खेमे उभे राहतात त्यांना उखाडणं फारच मुश्किल होऊन जातं. आम्हाला त्यांना हा मौका नाही द्यायचा आहे. मी तर म्हणतो की आम्हाला आताच तिकडे कूच करायला हवं, तुरंत. तू ठीक बोलतोयस पुत्र. फिरंगींच्या जातीचा काही भरोसा नाही. मुझफ्फरला तर नंतरही निपटून घेऊ. तर काय मी फौजेला कूच करण्याचा हुकूम देऊ सिंग साहेब? आम्ही अमृतसर करता कूच करू तुरंत. अजून किती दिवस आम्हाला इथे पडून राहावं लागेल महाराज? जरूरत तर आमची आहे ना रे सदाशिव. इंतजार तर आम्हालाच करावा लागेल ना रे बाबा. तुझ्या डोळ्यांची चमक सांगते की जरूर काही चांगला पैगाम घेऊन आला आहेस. जी महाराज. महाराज रणजीत सिंग मुलतानची मोहीम अर्ध्यावर सोडून अमृतसर करता कूच करत निघालेत. वाह, खूप छान. खूप चांगली खबर आहे. घे, हे घे, ठेवून घे. जा जा. सदाशिव, ए सदाशिव, ऐकलंस ना तू? रणजीत येत आहे. रणजीत, रणजीत. हर मुकाम पर जीत याचा मतलब आहे हर रणात जीत. काय बघतोस रे बाबा? किती तपानंतर आज तुमच्या बाहूंना समुद्रासारखे उसळताना पाहतोय महाराज. बिजली कडाडत आहे तुमच्या डोळ्यांमध्ये. एक वार तो आमच्या संगती होऊन जाईल, मग या भरतीला कोणी नाही रोखू शकणार. संपूर्ण हिंदुस्थानात आमचा परचम लहरावेल. पूर्ण हिंदुस्थानात? इथे इथे सुद्धा? हो, बस बघत रहा. हा सियासतीचा खेळ, खेळ सत्तेचा. अजून सांगा रामदयालजी, कसे सुरते हाल आहेत? जसा आपला आदेश होता सरकार. सरदार होलकर आणि त्यांच्या सिपे सलारांना पूर्ण शाही एहतराम तहत ठेवलाय. ते आमचे मेहमान आहेत आणि मेहमानचा दर्जा भगवानचा असतो. आपणास शिकायतीचा मौका नाही मिळणार खालसाजी. तसे ते बड्या बेसबरीने आपला इंतजार करतायत. आम्ही ही मुलतानची मोहीम अशीच अर्ध्यावर नाही सोडून आलोय. लवकरात लवकर आम्ही त्यांना भेटू इच्छितो. आपण त्यांच्याकडे हा संदेश पोहोचवा. बहुत अच्छा. माहित नाही तयार होण्यास अजून किती वेळ लावेल. अगं लवकर कर भगवान. सूरज डोक्यावर आला आहे. खूप लांबचा सफर तय करायचा आहे. येतेय ना? नेहमी आसमान डोक्यावर घेऊन फिरता. लालाजी घरीच आहात? या अजून तरी घरीच आहे. आम्ही विचार केला बाहेर छकडे उभे आहेत, सामान लादला आहे. खैर तर आहे लालाजी?
कुठे जायची तयारी? कोणत्या गोष्टीची खैर? जेव्हापासून होलकर आपल्या फौजा घेऊन या शहरात आलेत, आमची तर रात्रीची झोपच उडून गेली. माहित नाही केव्हा जंग छिडली जाईल. तुमची तर चांदी आहे लाला, किमती आसमानाला भिडल्यात. तुमच्या कवड्या अशरफिया होत आहेत. अरे कोणी समजवा यांना, समजवा यांना. दुरूनच डोंगर साजरे होतात. आम्ही जंग पाहिली आहे. जेव्हा जंग छेडली जाते तेव्हा काय होतं आम्ही पाहिलंय. बात तर याची खरी आहे कमालुद्दीन. मी तर हेही ऐकलंय की कुठे इक्का दुक्का जागी तर लूटपाटही चाललेली आहे. भूखे लोक दुसरं काय करतील? लूटपाटच करतील ना. बाजार सगळा सुनसान पडलाय. भूत नंगा नाच करतायत बाजारात. भीतीपोटी कोणी व्यापारी इकडे बघत सुद्धा नाहीये. कुठे जाणार तो? मतलब मुसीबतीत शेपूट घालून पळून जाणार लाला? तर काय करणार? मुसीबतीला म्हणणार, ये बाई ये, तुझी आरती ओवाळतो. आम्हास काय जरूरत आहे कोणाच्या मुसीबतीच्या आगीत तेल ओतायची? भरोसा ठेवा रूडमल. धीरज. सरकार यावर जरूर कोणता ना कोणता मार्ग काढतील. ये बस रे बाबा सदाशिव. फेऱ्या मारून मारून थकून जाशील. मी तर सांगतोय की आपण इथे फक्त आपला वेळ वाया घालवतोय सरदार. ए, हा वेळच तर आहे ना आपल्याकडे. अजून काही उरलंय का? जास्त वेळ नाहीये आपल्याकडे. फिरंगी फौसा कोणत्याही वक्ताला. दुसरा काही चारा आहे का तुझ्याकडे? मौतच्या छायेप्रमाणे जनरल लेक आमच्या मागे लागलाय. हीच आमची अखेरची शरणस्थळी आहे रे बाबा. मागेही नाही जाऊ शकत आणि पुढे काही उरलेलंच नाहीये. अरे देवा रे देवा. महाराज, महाराजा रणजीत सिंग येत आहेत. काय? गुरूंच्या या धर्तीवर आपलं स्वागत आहे होलकर साहेब. हजारो शेकडो कोस चालून आम्ही तर आपल्याच दर्शनाला आलो आहोत. उमेद करतो की काही कष्ट नसतील झाले. जसा आपला संदेश मिळाला आम्ही उलट्या पावली निघून आलो तुम्हाला भेटायला. हा सदाशिवराव आहे आमचा विश्वास पात्र. सूरते हाल तर एकदम साफ आहे रणजीत सिंगजी. या गोऱ्यांनी आम्हाला आमच्याच घरात बेघर केलं आहे. खानाबदोश झालो आहोत आम्ही. कधी या दारी कधी त्या दारी. धीरज ती दौलत आहे यशवंतरावजी, ज्याची आजमाईश फक्त मुसीबतच्या वेळीच होते. मराठे मुसीबतला घाबरत नाहीत महाराज. ती तर बस मनोरंजनाची चीज आहे. या या आपण तिकडे बसावं. या. शुक्रिया. बसा. अरे बस रे बाबा. या देशाची हालत बघून मन फार दुखते. ते आहिस्ता आहिस्ता सगळ्यांना गिळंकृत करत आहेत. पहिले बंगाल, मग अवध, मैसूर, दख्खन आणि आता आपणापासून आमचे सुरते हाल लपले नाहीयेत रणजित सिंगजी. जर आपण स्वतःवरच हा इल्जाम लावत आहात की त्यांनी सगळं काही जाळून खाक केलं, कोणाला बक्षलं नाही, तर हा तुमचा विचार झाला. त्याने तर त्याचं काम केलंय जे त्याला येतं. हा तर त्यांचा स्वभाव आहे. आम्ही आपला मतलब नाही समजलो. आपल्या पराजयाचं कारण शोधायचंय तर दुश्मनांच्या ताकदीत नाही, आपल्या कमजोरीत शोधा. जास्त चांगलं होईल. कटू सत्य कडव्या दवाप्रमाणे असतं. पण आपल्या बोलण्यामध्ये वजन तर आहे.
इथे येऊन आम्ही गलती नाही केली आणि याच बहाण्याने हरमंदर साहेबांचे दर्शन पण होईल. ठीक आहे, तुम्ही विश्राम करा. मी पण गुरुघरचे दर्शन करून येतो. जरूर. मग परत मुलाकात कधी होईल? इत्मीनान ठेवा, बहुत जल्द. सिंग साहेब, माझ्या म्हणण्याचा विचार करा. ते लोक व्यापार करण्यास इथे आले होते, व्यापार करायला, आणि आज संपूर्ण सियासत त्यांच्या बोटांवर नाचत आहे. आपण पुन्हा मदारीला कोसायला लागलात होलकर साहेब. खरं सांगितलं. सिंग साहेब, जर आम्ही काठच्या पुतळ्याप्रमाणे पडून राहिलो अलग अलग, तर कोणी नाही सांगू शकत की पुढची वेळ कुणाची येईल. सिंग साहेब, जर का तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊ तर त्यांची पावलं 7 समुद्रापार जाऊनच जमिनीला लागतील. इत्मीनान असू द्या, आम्ही लवकरच आमचा फैसला तुमच्यापर्यंत पोहोचवू. निराश नाही करणार तुम्हाला. आम्ही इंतजार करू. ठीक आहे, येतो मी. जी. हे परेशान नको होस, चांगला माणूस रे बाबा. बस. अच्छा दत्ता, हे सांग, सिंग साहेबांना आपण इथे आल्याची खबर तर मिळालीच असेल. कुठे बहनजी, ते तर आपल्या राजकाजच्या कामातच इतके उलझले असतात की कुठे त्यांना फुरसत आमची सुद घ्यायची. तू तर असं बोलतेस की राजकाज नसून ती तुझी सौतच आहे. बहनजी, तुम्ही सुद्धा ना कमालच करता. आपल्याला इथे पाहून ते हैराण होतील नाही? हो, आणि लहानग्या खडकसिंगला पाहून तर ते मारे खुशी वेडेच होते. अच्छा, आणि तू स्वतःबद्दल का नाही बोलत? तू सुद्धा तर त्यांचे दर्शन घ्यायला उतावळी होत होतीस. धत, तुम्ही पण ना बहनजी. दतार, मेहताब. सिंग साहेब. सिंग साहब, बस बस, हे काय करताय? चला बसा. जर आधीच खबर केली असती तर मी. बहनजी, तुम्हाला हैराण करू इच्छित होते. पगली. बरेच दिवस झाले हरमंदर साहबच्या परिक्रमेचा मौका नाही मिळाला. विचार केला दर्शन घेऊन यावं. कुठे हरवलीस दतार? जी, काय विचार करतेस? काही नाही. आम्ही विचार केला, खडकसिंगला पाहून किती खुश व्हाल. किती मोठा झाला आहे ना तो. अरे कुंवरजी, कुंवरजी धीरे. कसे आहात तुम्ही खडक सिंग? ठीक आहे जी. मुद्दतीनंतर नशिबात असतात असे लाड. तुम्ही असा विचार करता ठीक आहे. तुम्ही माता आहात, पण गुरुंनी जे खालसा राज माझ्या झोळीत टाकलंय ते पण तर एक लहान मुलंच आहे. त्याला पण देखरेखीची जरूरत आहे, हिफाजतीची, परवरिशची. त्याला पण अजून आपल्या पायावर उभं राहायचंय, मजबूत व्हायचंय. सिंग साहब, आपण कुठल्या विचारात पडलात? हा, काही नाही. मी पण कामात आहे. तुम्ही लोक तयारीला लागा. संध्याकाळी आपण सगळे गुरु घरी जाऊ. कुंवरला बरोबर घेऊन जाऊ. येतो मी. जनरल लेकच्या फौजा दर्या व्यासपर्यंत पोहोचलेत आणि तिथून अमृतसर दूर नाहीये आणि नाही लाहोर.
दिवाणजी बिलकुल ठीक बोलत आहेत पुत्र. पाणी गळ्यापर्यंत आलंय. आम्हाला हिफाजती करता पावलं उचलायलाच हवीत, तुरंत. आपला काय मशवरा आहे? मशवरे तर नंतर होत राहतील पुत्र. तू गुरुच्या फौजेला हुकूम दे. बाकी सगळा काल पूरकवर सोड. पण बिना वजह कोणाला मौका देणं. काय बोलता आहात तुम्ही? तुम्हाला अजूनही काही वजह दिसत नाहीये? फौजा घेऊन ते आमच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेत. बात तर बाबाजींची ठीक आहे. आम्ही डोळे मिटून तर नाही ना बसू शकत. पण ही नौबत आली आहे होलकरांच्या वजहने. वरना फिरंग्यांशी आमची काही दुश्मनी नव्हती. नाही त्यांनी आमचं काही नुकसान केलंय. नुकसान झालं ते होलकरांचं. इलाके छीनले ते त्यांचे. तर काय आम्ही होलकरांना इथून उचलून बाहेर फेकून द्यायचं की जा आणि स्वतः त्या फिरंग्यांच्या हवाली व्हा म्हणून? का दुश्मनी घ्यावी आम्ही त्यांच्या खातीर? अखेर यात आमचा फायदा काय आहे? ते आमच्या शरणात आलेत. अशा मामल्यात फायदा नुकसान नाही पाहिलं जात. मी तुमच्या जज्बाची कदर करतो, पण हा मामला शख्सी नाही, सियासी आहे. माफ करा, पण सियासत मामल्याला टाळण्याचं नाव नाहीये. आम्ही ती गलती नाही करू शकत जी अवधच्या नवाबाने केली, जी टिपू सुलतानने केली. परंपरेचाही काही अर्थ असतो. जो आमच्या पणामध्ये आला त्याला आम्ही पाठ तर नाही दाखवू शकत ना. आपण सर्व आपापले विचार साफ साफ शब्दात सांगा. मामला उलझवू नका. दिवाण मोहकमचंद सही वजह फरमावत आहेत सिंग साहब. दुसऱ्यांच्या गलतीने आम्ही सीख घेतली पाहिजे. होलकरांचा साथ देऊन आम्हाला काय मिळणार आहे? एक नवा आणि ताकदवर दुश्मन. दुश्मन तर ते आमचे आहेतच. आता तुम्ही काय चाहता की आम्ही आमच्या वेळेचा इंतजार करायचा, की केव्हाही फिरंगी आपल्याला असले औकात दाखवतील? आणि आम्ही फक्त वक्त चाहतो. ही एक वास्तविकता आहे की आम्ही त्यांच्याशी मुकाबला करण्यास तयार नाही आहोत. आमच्या एका बाजूला हे अफगाण, जे आये दिन आमचे अमलो चैन लहूलुहान करत असतात, आणि दुसरीकडे हे फिरंगी. फिरंग्यांकरता आम्ही आत्ता मोर्चा नाही उघडू शकत. ही जास्त हुशारी नाही होणार हुजूर. आता फैसला आपल्याला करायचा आहे. आम्ही या मसल्याला लटकवू नाही शकत आणि नाही निपटण्याची जल्दबाजी करू शकत. परिस्थितीने आम्हाला अशा वळणावर आणून उभं केलंय जिथे फिसलनच फिसलन आहे. प्रत्येक पाऊल खूप विचारपूर्वक उचलावं लागेल. एका क्षणाची भूल पिढ्यांना भोगावी लागते. पण होलकरांना आम्हाला काही जबाब तर द्यावाच लागेल खालसाजी. होऊ शकतं इंग्रजांकडून ही कोणी आमच्यापर्यंत यायची कोशिश करेल. आम्हाला सगळ्याच मुद्द्यांवर विचार करावा लागेल. मोहकमचंदजी. जी सरकार. इंग्रजी फौजेच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवा आणि आम्हाला खबर देत रहा. जी सरकार. अरे मामाजी, तुम्ही? जीवनदार आहे पुत्र. बसा. मी दरबार साहेब मध्ये मत्था टेकायला आलो होतो, तेव्हा मला कळलं की तू इथेच आहेस, तर तुला भेटायला निघून आलो. तू इथे काही खास कामासाठी थांबला आहेस? जी, एक उलझन झाली आहे. होलकर, तू त्याला पन्हा दिली आहेस. मराठ्यांशी आमची दोस्ती पुराणी आहे मामाजी. होलकर आमच्या इथे मेहमान आहेत आणि ही गोष्ट कोणापासून लपली नाही. हे पहा रणजित, तू मधमाशांच्या छत्त्यात हात टाकत आहेस. हा फिरंगीचा भगोडा आहे. ते आमच्याकरता शाही मेहमान आहेत. हे पहा रणजित, उम्रच्या लिहाजाने तुला सल्ला देतो. मेहमान नवाजी तर ठीक आहे, पण जर तो मदत मागत असेल
तर या लफड्यात नको पडूस. साफ इन्कार करून टाक. हे आपण बोलताय मामाजी? अरे तुझ्यापेक्षा जास्त दुनिया पाहिली मी. हे फिरंगी खूप ताकदवर आहेत. याचा पेशवा बाजीराव त्यांच्या पुढे टिकाव नाही धरू शकला. त्यांच्याशी उलझण्यामध्ये तुझं नुकसानच नुकसान आहे. ही आपण कोणाची भाषा बोलताय मामाजी? मी समजलो नाही पुत्र. फिरंगींनी तुम्हाला हे नाही सांगितलं की ते संदेश पाठवतायत की धमकी? का केलं आपण हे? काय गरज होती त्यांचा भार वाहण्याची? मी कोणाचा बोझा नाही उचलला. मी दोस्ती केली आहे. तुमची दोस्ती तर दिवसागणिक बदलत असते. जेव्हा थॉमसला हरवायचं होतं तेव्हा मराठी दोस्त होते, फ्रेंच दोस्त होते, आणि आता नीती हीच आहे रणजीत. चढत्या सूरजला सलाम ठोका आणि सलामत राहा. सूरज तर खालसा राज्याचा चढतोय, पण तुमचे मतलबी डोळे हे बघू शकत नाहीत. इकडे तिकडे भटकत असतात, कधी मोगल कधी अफगाण, आणि आता हे फिरंगी. मला हे नव्हतं माहित की सत्ता काबीज केल्यावर बुजुर्गांशी कसं बोलायचं हेही विसरलास. माफ करा मामाजी. जर तुम्ही एका बुजुर्गाच्या हैसियतने आला असतात तर मी तुमच्या गोदीत सर ठेवून सगळ्या गोष्टी ऐकल्या असत्या, जशा पूर्वी ऐकायचो. पण यावेळी तुम्ही जनरल लेकला जाऊन सांगा की आम्हाला आमच्या दोस्तांबरोबर कसा सुलूक करायचाय याचा फैसला आम्ही करू, ते नाही. जर एक वार आम्ही या फिरंग्यांना येथून खदेडून बाहेर करू शकलो तर काही सदिया आमच्या नावाचे तराणे गुंजतील. येणाऱ्या पिढ्या आमच्या एहसानमंद राहतील. या विदेशींना या धर्तीवर दाणादाण करताना पाहून रक्त आमचंही सळसळतं, बाहू आमचेही फुरफुरतात. पण आम्हाला स्वतःवर काबू करणं शिकायला हवं. सदियो बाद पश्चिमकडून येणाऱ्या तबाहीच्या आंधीवर रोख लागलीय. शहा शुजाचे अफगाणिस्तानच्या तख्तावर बसल्याने आमच्या लोकांनी सुटकेचा श्वास घेतलाय. लोक घरात आणि वस्त्यांमध्ये राहू लागलेत. वर्षांनंतर शेती बहरू लागलीय. आमची एक छोटीशी गलती पण या सगळ्यावर पाणी फिरवू शकते. आम्ही जे काही हासिल केलंय ते या वक्ताला गमवायचं नाही तर ते जतन करायचंय. मी हे चाहतो की लोक आम्हाला जंग आणि तबाहीसाठी नाही बल्कि अमन आणि खुशहालीसाठी याद करतील. तुझं हे म्हणणं तर ठीक आहे पुत्र, पण आमच्या या अमनच्या चाहतला दुश्मन कुठे आमची कमजोरी ना समजो. आम्हाला दुश्मनांची नाही, आपल्या लोकांची पर्वा करायला हवी. आपल्या किसानांची. लोकांची खुशहाली तर आपली मजबूती आहे. ज्या देशाचे किसान खुशहाल होतील त्या देशाला कोणी हरवू नाही शकत. आणि बस आम्हाला हेच तर करायचंय. तर मग मामाजींना काय सांगायचं? ते तर समजतील की आम्ही घाबरलो आहोत त्यांच्या गिदड फपकीमुळे, आणि ही गोष्ट मला बर्दाश्त नाही होणार. शहाजी, फतेसिंगांना घेऊन फॉरन जा आणि मामा भागसिंगना सर्व काही नीट समजवा. त्यांच्या मनात काही शुभा न राहो. जी. आणि दिवाणजी, तुम्ही बाबाजींना बरोबर घेऊन जा आणि यशवंतराव होलकरांना या खालसा सरकारचा विचार जाऊन नीट समजवा. ही माझी निजी जंग नाहीये मोहकमचंदजी. नाही यात माझा काही स्वार्थ आहे. इतक्या दूर येऊन आम्ही हा विचार केला होता की आपण आमची बात समजाल. आपण आम्हाला असे वाऱ्यावर नाही सोडणार. आम्ही आपला साथ सोडत नाही आहोत होलकरजी, पण देतही तर नाही आहात. आम्ही हे जाणतो. आम्ही जाणतो
की या फैसल्याच्या मागे कोणाचा हात आहे. ज्या लोकांचे वजीर गोमांस भक्षी म्लेंछ असतील त्यांच्याकडून ही आशा केली, ही आमची गलती झाली. होळकर साहेब, आपण आमचे मेहमान आहात. मेहमानांच्या मर्यादेत राहा. फकीर अजीजुद्दीन साहेबांच्या खिलाफ एक शब्दही आम्ही बर्दाश्त नाही करणार. जर आपण हे समजत असाल की आम्ही तुमच्या रहमो करमवर आहोत तर विसरून जा. अफगाणिस्तानचा रस्ता अजूनही आमच्यासाठी उघडा आहे. असा विचार करायची गलती पण नका करू. अफगाण आणि फिरंगी दोघेही एकाच थाळीचे चट्टे बट्टे आहेत. त्यांचा भरोसा नाही केला जाऊ शकत. वक्तचा हाच तकाजा आहे की आपण सन्मानजनक तरीक्याने फिरंग्यांशी समझोता करावा. खालसा सरकार याकरता पूर्ण कोशिश करेल. ही बात केवळ तुम्हीच करू शकता मोहकमचंदजी. शिकस्तच्या जखमा तुम्ही नाही, आम्ही झेलल्या आहेत. ते तुमच्या नाही, आमच्या घरात शिरून बसले आहेत. पण ज्यांच्याकडे तुम्ही हात पसरण्याकरता जात आहात ते तेच अफगाण आहेत ज्यांनी दिलेल्या जखमा पूर्ण हिंदुस्थानाच्या हृदयातून झिरपत आहेत. आजही आपण विसरू शकता का प्रेतांच्या खचाने भरलेले पानिपतचे ते मैदान, जिथे दफन झालं होतं तुमच्या स्वप्नांचं साम्राज्य. आपण बरोबर बोलत आहात. आम्ही आमच्या सन्मानाचा सौदा नाही करणार, भलेही मग काही पण होवो, काही पण होवो. इतिहास नेहमीच निवड करण्याची सहूलियत नाही देत, पण हमेशा तो एका वळणावर थांबूनही राहत नाही. प्रवाहाबरोबर वाहा. वक्त येईल आमचाही, तेव्हा आम्ही या फिरंग्यांना लिंबाप्रमाणे पिळून काढू. आपण सगळे साथ असू, एक साथ. कशाला ओढत घेऊन येत आहात जंगला आपल्या घरात? लाल होईल ही धरती आपल्याच रक्ताने. आपण हे जाणताच मामाजी की सुरमांना याच दिवसाचा इंतजार असतो की केव्हा जंग करता कूचचा ऐलान होतोय. दिमाग खराब झाला आहे या मुंड्याचं. समजवा ह्याला. काय समजवायचं भागसिंगजी? मराठ्यांची नाराजी मोल घेऊन आमचा फायदा काय? आणि आम्ही तमाशाई बनून आमचं हसं करायचं आणि फायदा होणार तो तुमचा किंवा त्या फिरंगी दोस्तांचा? तर तुम्ही काय समजता? तुम्ही त्या इंग्रजांना हरवू शकता? सारा हिंदुस्तान नाही हरवू शकला, फ्रान्स नाही हरवू शकला. तुम्ही काय हरवणार आहात? जीत हारची कोणाला हवंय? आम्ही तर लढणं जाणतो. ते मराठी आमचे मेहमान आहेत आणि मेहमानांना भूख्या लांडग्यांच्या हवाली नाही करत. इतक्या मोठ्या मोठ्या बातात तोफखान्यांच्या गोळ्यासमोर काही कामी नाही येणार. समजवा याला. सूरा सो पहचानिए जो लढे तीर के हेर, पुरजा पुरजा कट मरे कभू न छाडे खेत. तुम्ही तुमच्या परंपरा विसरू शकता, पण आम्ही नाही. शांत होऊन आमचं बोलणं समजून घ्यायची कोशिश करा. काय कोशिश करायची? मी तर संदेश आपण पाठवून दिलाय की रणजीत सिंग जंग नाही चाहत म्हणून. जी हां, जंगचा शौक आम्हाला नाहीये. पण आता निहंग गुरुची सगळी फौज आहे. त्यांच्यावर तर कोणाचा हुकूम नाही चालत. अकाली फुला सिंगजीला रोखून धरणं टेडी खीरे मामाजी. आणि तिकडे माई सदाकौरचे 1,00,000 घोडेसवार बिचारे घोड्यावर बसल्या बसल्या परेशान होत आहेत की केव्हा हुकूम होईल. जज्बातच्या किश्तीवर सवार हमेशा प्रवाहात बुडून मरत असतात. आम्ही पण टकराव टाळू चाहत आहोत, पण परंपरेकडे पाठ नाही फिरवता येत. शरण आलेल्यांना निराश परत पाठवणं शूरवीरांची परंपरा नाहीये.
तुमची काय अपेक्षा आहे? आता आली ना गोष्ट तुमच्या समजमध्ये. जर तुमची इच्छा असेल तर आम्ही 2 दलांमध्ये पूल बनवू शकतो. सुलहचा पूल. अमनचा यातच दोघांची जीत आहे आणि हार कोणाची नाही. आपल्या इंग्रज आकांना खालच्या सरकारचा हा संदेश पाठवून द्या. तर काय अंदाज लावला तू भगतसिंगच्या बोलण्याचा? त्याच्या मनामध्ये काय आहे? दे आर प्लेइंग विथ अस सर. ते आमच्या बरोबर खेळत आहेत. रणजीत सिंग इज रिअली अनप्रेडिक्टेबल. ड्युअल है. त्याची प्रत्येक मूव्ह दोहरी आहे सर. तो पुढे जात असताना पण मागे सरकण्याचा रस्ता सिक्युअर करतो आणि जेव्हा तो मागे सरकतो तेव्हा पण त्याची नजर गोलवर असते. You're really fan of the man. No sir, not exactly. मी तर त्याला समजण्याची कोशिश करत आहे, कारण पुढे काही दिवसातच आपला त्याच्याशी वास्ता पडणार आहे. सिख आणि मराठी जर एकत्र होऊन जातील तर ही सिच्युएशन आमच्याकरता सिरियसली डेंजरस होऊन जाईल. खतरनाक. मोस्ट प्रॉमिनंट फायटिंग फोर्स ऑफ इंडिया. विचार कर, मिळून सगळे लढत आहेत आमच्या खिलाफ. नो सर, मला नाही वाटत की रणजीत रिअली लढाई करता तयार आहे. ही इज जस्ट पोजिंग. फॉर व्हॉट? कशा करता? दॅट इज द पॉइंट. हीच तर समजून घ्यायची गोष्ट आहे. ते काय म्हणतात, मुद्द्याची बात. भगतसिंगने जे ऐकलं, पाहिलं आणि आम्हाला सांगितलं त्यावरून तर आम्ही कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायच्या पोझिशन मध्ये नाही आहोत. त्यांचा इतिहास माहित आहे, चांगल्या प्रकारे जाणतो. आय अप्रिशिएट युअर कमेंट्स, पण एक सलाह आहे. येस सर, ऑर्डर. सिनियर इज अ सिनियर. बुक्सला एक्सपिरियन्स नाही, एक्सपिरियन्सला बुक्स समज. पुढे जाशील, खूप पुढे. थँक यू सर, आय अंडरस्टँड. सगळेच निर्णय आमच्या लेवल नाही घेतले जात. आता बघ, लंडन मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर आमच्यावर नाराज आहेत. ते समजतात की आम्ही ट्रेडिंग कंपनीला फौज मध्ये बदलले आहे. थँकफुल असायला हवं त्यांना आपलं. काय बोललास तू आता? नथिंग. काही नाही सर. स्ट्रिक्ट ऑर्डर सेट, क्लिअर कट. कंपनी अजून काही इलाके काय बोलतात ते हडपू नाही इच्छित. ती जंग नाही करू इच्छित. नो वॉर, नो इनेक्सेशन्स. इट्स जस्ट अ टेम्पररी सिच्युएशन ऑफ माइंड. होऊ शकतं तू जो विचार करतोयस तो बरोबर आहे, बट ऑर्डर्स इज ऑर्डर्स. येस सर, वी मस्ट कॅरी देम. आम्ही तिथे पीसच्या इराद्याने जाऊ, पण असं वाटलं नाही पाहिजे. दिस इज द रुथलेस ऑफ डिप्लोमसी. कूटनीती. आय अंडरस्टँड सर. अफसोस तर या गोष्टीचा आहे जनरल साहेब, की आपली पहिली मुलाखतच अशा माहोलमध्ये होत आहे. तुम्ही आमच्या मजबुरीला समजला नाहीत. अजबच मजबुरी आहे तुमची. दुसऱ्यांच्या घरात शिरून त्यांनाच सांगायचं की आमची मजबुरी आहे. वेल, कंपनी सरकारला तुमच्या इलाक्यात काही दिलचस्पी नाहीये. पण तुम्ही आमच्या मुलजिमला. होलकर साहेब मागील गोष्टी विसरून तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढे करू इच्छितात. याचा फैसला आमच्यामध्ये होईल. तुम्ही त्यांचा साथ सोडून द्या. आम्ही सोडू शकतो, बशर्ते आम्हाला हे यकीन द्यावं लागेल की त्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही दिलं जाणार. तर आम्ही यशवंतरावजींना राजी करू शकतो. ते अमृतसर सोडून देतील आणि परत जातील वापिस. आणि मग तुमचंही इथे काहीच काम नाही राहणार. जशी फौज अमृतसर सोडून 30 कोस दूर निघून जाईल, ब्रिटिश फौज परत जाईल. पण त्याचा काय भरोसा आहे की
तुमच्या फौजा पुन्हा आमच्या इलाक्यात घुसणार नाहीत? वेल, दिस डिपेंड्स अपॉन म्युच्युअल फेथ. तरीही ही गोष्ट या संधीचा हिस्सा होईल. आम्ही तुम्हाला यकीन देतो की आम्ही तुमच्या इलाक्यात नाही शिरणार आणि तुमच्या दुश्मनांचा साथही नाही देणार. आणि बदल्यात तुम्हाला आम्हाला यकीन ठेवावं लागेल की कंपनी सरकारच्या दुश्मनांशी तुम्ही वास्ता नाही ठेवणार. वी शॅल बी गुड फ्रेंड्स. दोस्तीचा आधार आपसी विश्वासानेच होतो. आता कसे सूतासारखे सरळ झालात? तुम्ही काही म्हणालात का? नाही नाही, काही खास नाही, बस असंच. अजी मी हे म्हणालो की घी काढायचं असलं की उंगली टेडी करावीच लागते. जाऊ द्या, तुम्हाला नाही समजणार. गुड सेन्स ऑफ ह्युमर. मजाक चांगला करता तुम्ही. मी मजाक नाही करत आहे. माझं म्हणणं हे आहे की होलकरांना जाऊन सांगण्यासाठी आमच्याकडे काहीतरी असायला हवं. काय सांगणार त्यांना जाऊन? तुम्ही त्यांना जाऊन सांगा की कंपनी सरकार त्यांचे गमावलेले इलाके परत करण्यास राजी होऊ शकते. बशर्ते ते आपल्या वफादारीचे यकीन देतील. वी होप फॉर द गुड. का नाही? अल्लाने चाहत केली तर सगळं चांगलंच होईल. व्हेरी गुड. चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. नवा नवा पाहुणा आहे. धीरे धीरे समजतील एक दुसऱ्याला. Of course. It does take some time. खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. चलावं. कंपनी सरकारच्या वतीने मी या टर्मला मानतो आणि साइन पण करतो. धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे, येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे, वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी का खालसा, वाहे